त्या टाइमला आम्ही काय बोललोच नाही. निघाले होते पॅकअप करून घरी जायला. लास्ट डे होता आमचा हॉस्टेलचा सुद्धा. अच्छा. पॅकअप सगळं माझं सामान पॅक केलेलं होतं. काका मला घ्यायला आला होता. काकाच्या गाडीत मी बसणारच होते आणि जायच्या आधी मी फोन केला होता. मग हे लगेच आले. मग काय केलं तुम्ही? मग काही नाही, यांनी बाहेरनच मला असं केलं. तुम्ही गाडी? मी पण असंच केलं फक्त आणि घरी निघून गेले. मग काय गंमत बघायला बोलवलं होतं फक्त त्यांना? नाही, गाडीत बसण्याच्या आधी बोलून घेतलं ना की बाबा आशावादी राहावा म्हणून असं. आणि तुम्ही कुठे गेला? घरी गेले. राजगुरुनगर. तुम्ही? मग मी घरी निघून आलो ना. पण होप्स अलाइव्ह होते अजून. एक हात आलेला होता की आता काहीतरी आयुष्यात घडू शकतं. मग पुढे कधी भेटले राजगुरू? मग ते ऍक्च्युली आम्हाला स्टडी लीव्ह होती. त्याच्यानंतर आम्ही परत लायब्ररीला एकत्र स्टडी करायचो. कुठे? मग तुम्ही परत आला? हो हो. म्हणजे एक्झामसाठी. मग तुमच्या घरी कधी कळलं हे सगळं? नाही, माझे पप्पा म्हणजे खूप फ्रेंडली होते. मी पप्पांना सांगून ठेवलं होतं. काय? की म्हणजे माझं तिच्याबरोबर लग्न करून द्यायचंय तुम्हाला. आणि पप्पा पण ओळखत होते ना, बिकॉज वी वर बेस्ट फ्रेंड्स. आम्ही म्हणजे घरी जाणं. हो 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 जाणं. तुमच्या घरी कसं कळल्यावर काय? आमच्या घरी काय झालं? कारण माझी मोठी बहीण आहे, ती आत्ता नाही आहे. आम्ही फार मिस करतोय आत्ता तिला. ती बँगलोरला आहे. तर तिच्यात आणि माझ्यात एकाच वर्षाचं अंतर आहे. तर तिचं लग्न जेव्हा होतं ना तेव्हा मला खूप पाहिलं लोकांनी तिच्या लग्नात आणि मला मागण्या यायला लागल्या. मग मला टेन्शन यायला लागलं की आता सांगावं लागेल घरी. मग मी सांगितलं एक दिवस, मावशीच्या घरी सांगितलं आईला की एक स्थळ आलं होतं. तेव्हाच ते स्थळाविषयी बोलत होते. तेव्हा मी टेरेसवरती जाऊन सांगितलं आईला की नाही मला काय करायचं लग्न वगैरे, मी राजशी लग्न असं सांगितलं. मग काय नाही, मग ते थोडे शांत राहिले सुरुवातीला. आणि मग त्यांना ॲक्च्युली असंच आहे की यांना हे ओळखत होते. एवढंच आहे की अगदी समोरासमोर घरी जाणं, आईबाबांना त्यांच्या बोलणं वगैरे हे म्हणजे नव्हतं झालेलं. पण मग त्यांनी विचारलं तू विचार वगैरे केलास का नीट काय वगैरे कसं वेगळा पूर्ण म्हणजे जैन मारवाडी खूप डिफरंट आहे. तर असं त्यांनी विचारलं. म्हणलं हो, माझी सगळी मनाची तयारी आहे. मग लग्न जेव्हा झालं तेव्हा दोन्ही कुटुंब आली होती? हो हो एकदम व्यवस्थित झालं. सागर संगीत लग्न झालं. कुठे झालं लग्न? चाकणला झालं. आम्हाला थांबायला लागलं 2 वर्ष ऍक्च्युली. यांच्या छोट्या भावाचं लग्न व्हायचं होतं, सॉरी मोठ्या भावाचं व्हायचं होतं. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्ष कंप्लीट होतील सर. काय सांगताय काय? आता एकदम छान सुखाचं आहे, आनंदाचं वातावरण आहे. अशा वेळी पहिला खेळ कुठला ते आता आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. 10 रिंग टाकायचे आहेत. हे जे समोर आपण याला काय म्हणतात, वास म्हणतात, तो ठेवलेला आहे. तिथून तो टाकायची आणि रिंग त्याच्यामध्ये अडकली पाहिजे. 3 रिंग अडकल्या की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर प्रत्येक रिंगला 200 रुपयाची बक्षिसाची वाढ होत जाणार. वेळ सुरू झाली. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.